मागच्या पार्टमध्ये आपण पाहिलं होतं की चौनोबा देवाच्या काट्या इथपर्यंत वाजत गाजत येतात आणि मंदिरापर्यंत त्या पोहोचलेल्या आहेत. चौनेश्वर यात्राच्या या चौथ्या पार्टमध्ये तुम्हाला पाहायला भेटणार आहे या चौनोबा देवाच्या काट्या मंदिराच्या पुढच्या प्रवेशद्वारातून पोहोचेपर्यंत मंदिरामध्ये देवाच्या पालखीची आरती घेतली जाते. त्यानंतर मंदिराच्या परिसरामध्ये असलेल्या देवांची सुद्धा आरती घेतली जाते. पहिली आरती ही चौनोबा देवाची घेतली जाते. ही आरती प्रवेशद्वाराच्या बाजूने घेतली जाते आणि दुसरी आरती मंदिराच्या मागच्या साईडने घेतात. त्याचे कारण मला अद्यापही कळाले नाही, पण नक्कीच मी YouTube वरील डॉक्युमेंटरी व्हिडिओ असेल माहिती तुम्हाला मिळेल आणि लवकरच मी तो व्हिडिओ YouTube वर अपलोड करेल. दुसऱ्या काठीबरोबर आलेले देव सुद्धा इथे आरतीसाठी आलेले आहेत. त्यांचे स्वागत स्थानिक लोक त्यांना गुलाल लावून करतात. तसेच या काट्या सुद्धा मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ आलेल्या आहेत. प्रवेशद्वारातून आत आल्यानंतर जे लोक काट्या नाचवत आहेत त्यांना आणखी उत्साह येतो आणि या यात्रेचा आणखी जल्लोष वाढतो, कारण सर्वांच्या डोळ्यासमोर होणाऱ्या चमत्कारासाठी थोडाच कालावधी राहिलेला आहे. मंदिराच्या प्रवेशद्वारातून आत आलेल्या काट्या पुन्हा एकदा भेट घेताना आपल्याला दिसतात. तसेच मंदिरात ही चौनोबा देवाची आरती ही चालूच होती. येथे सर्व भक्तजन आणि देव हे उत्साहाने हजर होते. मला थोडा वेळ मिळत नसल्यामुळे ब्लॉग अपलोड करायला थोडा टाइम जात आहे. तरी येत्या 2 दिवसामध्ये मी या ब्लॉगचा शेवटचा पार्ट अपलोड करेल. तरी मला फॉलो करायला विसरू नका आणि माझ्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुमच्या कमेंट्स मला आणखी मोटिवेट करतात, तर कमेंट करायला तर अजिबात विसरू नका. फॉलो मी.